धनंजय मुंडे यांचा पंकजाताई मुंडे यांच्यावर वार. आम्हाला संपवणे चिक्की खाणे एवढे सोपे नाही. राज्य सरकारच्या 16 मंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही काहीच होत नाही. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्याची भाषा करत आहेत, परंतु ते चिक्की खाणे एवढे सोपे नाही असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चुलत बहिणीला लगावला आहे. परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप 23 फेब्रुवारीला झाला. या सभेत मुंडे यांनी चौफेर टोलीबाजी केली. धनंजय मुंडे म्हणाले की राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. परळीतील वीज केंद्र बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. ऊसतोड महामंडळ सुरूच झाले नाहीच. औरंगाबाद येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचं काम अद्याप सुरू झाले नाही. आमचे नेते छगन भुजबळ यांना धमकी दिली जाते, ही धमकी खपवून घेतली जाणार नाही. यावेळी शरद पवार यांनी भाषणात धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं. आपल्या 50 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात बीड जिल्ह्यात झालेली ही पहिलीच मोठी जाहीर सभा आहे. याचं उत्तम संयोजन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न येत्या विधानसभेच्या अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम धनंजय मुंडे करतील, असेही शरद पवार म्हणाले. यावेळी छगन भुजबळ यांनी ही टीका केली. ते म्हणाले की मला जामिनावर असल्याची धमकी दिली जाते, परंतु धमकी देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की बहुमताच्या जोरावर हम करे सो कायदा अशी भूमिका भाजप सरकारने घेतली आहे. या सभेत जयंत पाटील म्हणाले की भाजपचा पराभव करण्यासाठी परळी हे गाव निवडले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येची चौकशी आम्ही करणार आहोत. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे म्हणाले की सरकार बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. यावेळी प्राध्यापक सुषमा अंधारे यांनी उज्ज्वला योजनेचा जिल्ह्यात बोजवारा उडवल्याचे सांगितले. 2 दिवसापूर्वी परळी येथे पंकजा मुंडे यांनी सामुदायिक विवाह सोहळा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी सभा घेऊन धनंजय मुंडे यांनी ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता या भावा बहिणीचं राजकारण निवडणुका संपेपर्यंत असेच सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदार व्यक्त करीत आहेत.